दरवर्षीप्रमाणे यंदाही अति आनंदात उत्सवात एकदम मोठ्या उत्सवात असा आमचा या चारगावचा या रोडगिरी बाबाचा उत्सव अगदी आनंदामध्ये पार पडलाय। त्याच्यामध्ये पहा मिरवणूक काढता डोंगरगणचे लेझिम पथक, हलगी पथक, ढोल ताशा पथक आणि आमच्या गावकऱ्याचं हे लेझिम पथक अतिशय सुंदर असं एकही काही न होता कुणाचा वादविवाद न होता अगदी वेळेमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये सगळ्या ग्रामस्थांनी तरुणांनी या यात्रेमध्ये 5 येड्या घेऊन आताच ही आमच्या काठीचे येडे पूर्ण घेऊन आता आम्ही काठी मंदिर उभा केलेली आहे। अतिशय डोंगरगण, दादेगाव, हिवरा, पिंपरखेड आणि भोजवाडी या 4-5 गावची एकत्र हिंदू मुस्लिम अशी ऐक्याची यात्रा आहे आणि या सर्व भाविक भक्तांसाठी आम्ही अतिशय पाण्याची सोय, पार्किंगची सोय, 2 व्हीलरची सोय ही अतिशय चांगल्या प्रकारे केली। भाविक भक्त येणाऱ्याला कोणताही अडचण येऊन दिली नाही आणि भाविक भक्ताची एकदम व्यवस्थित अशी सोय केली आहे। आता गर्दी पहा, दरवर्षीप्रमाणे आले एवढे गर्दी पहा, येणारे लोक बी एवढेच येत, अजून गेले तर तेवढेच आणि आता जे दर्शन घ्यायला पण तेवढेच येत आणि एवढ्या गर्दी असून सुद्धा प्रत्येकाचं दर्शन घेऊन लोक अगदी सुखरूप जावा अशी मी माझ्या डोंगरगण ग्रामपंचायत वतीनं सर्व भाविक भक्तांना अशा शुभेच्छा देतो आणि आपली आनंदामध्ये आमची यात्रा पार पडली त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो। एवढी गर्दी असून 4-5 गावचे लोक असून आष्टी तालुका, पुणे बाहेरचे लोक असून सुद्धा आमच्या अंबोरा पोलीस स्टेशनचे API साळवे साहेब त्यांनी अतिशय पाऊस फाटा म्हणजे कर्मचारी देऊन त्यांनी इथं बंदोबस्त तगडा केला। पार्किंगची व्यवस्था मंदिरामध्ये त्यांचे कर्मचारी, त्याबद्दल मी त्यांचाही आमच्या सर्व ग्रामपंचायती वतीने मी पोलीस बांधवाचे आभार मानतो। रोडगिरी बाबा देवस्थान सर्व 18 पगड जातीचे लोक येतात व सर्व चांगली यात्रा भरते व वैशिष्ट्य असं आहे या यात्रेचं 4 दिवस झालं पाऊस होता आणि आज एकदम उघड दिलेली आहे। येणाऱ्या भाविक भक्तांची कशा पद्धतीने सोय केली? येणाऱ्या भाविक भक्ताची पाण्याची सोय, नाश्ता पाणी सर्व व्यवस्थित, रस्ता, पार्किंग। मी या ठिकाणी हिवरा भोजेवाडीच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि दादेगाव, डोंगरगण, हिवरा या सर्वांच्या वतीने अंबोरा पोलीस स्टेशनचे साळवे साहेब व सर्व स्टाफ व त्यांनी तसे आम्हाला 15 पोलीस मित्रही दिले, त्यांनी बी खूप सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। येणारे सर्व भाविक व्यवस्थित दर्शन घेऊन गेलेले आहेत व जे चालू दर्शन आहे ते बी व्यवस्थित सारे दर्शन करून जात आहे। ठिकाणी मुंबई असन, पुणे असन, सर्व महाराष्ट्रातून
सर्व भाविक येतात व दर्शन घेऊन येतात. काही गालबोट न लागता सर्व काही व्यवस्थित भाविक दर्शन घेऊन जात आहे. तसेच तालुक्याचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचे चिरंजीव सागर आप्पा धस हे रोडागिरी बाबांचे दर्शन घेऊन गेलेले आहे. भाविक भक्तांचं सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. सालाबाद प्रमाणे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हिवरा डोंगरगण दादेगाव या तीन भोजेवाडी या पंचकृषीतील ग्रामदैवत श्री रोडागिरी बाबांची यात्रा आज आषाढ महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी संपन्न झालेली आहे. खूप अशा उत्साहाच्या वातावरणामध्ये नयनरम्य अशा या ठिकाणी यात्रा संपन्न झाली आहे आणि मोठ्या संख्येने जवळपास 2 ते 3 लाख भाविक या ठिकाणी दर्शन करून गेले आहेत आणि आताही दर्शन संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे. आणि भाविकांनी या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं, पार्किंग खाली केली, कुणालाही काही सांगण्याची गरज पडली नाही. शांततेत सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आनंदामध्ये या ठिकाणी यात्रा पार पडली. सर्व भाविकांचे पुनश्च एकदा मी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो. सर्व आपल्या तिन्ही ग्रामपंचायतच्या वतीने इथं चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आली होती. अंबोरा पोलीस स्टेशननी या ठिकाणी बंदोबस्त उत्कृष्ट प्रमाणात या ठिकाणी ठेवला होता. सर्वांचे मी एकदा पुनश्च आभार मानतो. धन्यवाद. आज रोडागिरी यात्रा संपन्न होत आहे. डोंगरगणच्या सरपंचाच्या ग्रामस्थांच्या वतीने चांगलं नियोजन करण्यात आलं. वरून अंबोरा पोलीस स्टेशन यांनी चांगलं सहकार्य केलं. वरून 5 गावचे लोक यांनी फार सहकार्य केलं. संपूर्ण यात्रा होत आहे. डोंगरगणची मानाची काठी असते, त्या काठीचा पहिला मान असतो डोंगरगणचा. त्याच्यानंतर हिवरा येरी काठी असते, त्याच्यानंतर राजेगावची काठी असते. 3 गावाच्या